नमस्कार. आयशा रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आजची रेसिपी आहे सुक्या हरभऱ्याची उसळ. तर इथं बघा, मी सगळ्यात पहिल्यांदा इथं हे हरभरे भिजायला घातले होते आणि हे आपण सगळ्यात पहिल्यांदा कुकरला शिजवून घ्यायचे. मऊ असे शिजवून घ्यायचे आहेत सगळ्यात पहिल्यांदा आणि मग याची उसळ करायची. तर घरात भाजीला काही नसेल तर या पद्धतीनं तुम्ही हरभऱ्याची उसळ करून बघा. खूप छान लागते आणि एकदम फायबरयुक्त आहे, शरीराला पौष्टिक अशी ही उसळ आहे बघा, ही भाजी आहे. तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हे हरभरे कुकरला शिजवून घ्यायचे आहेत बघा. इथं बघा, मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये मी हे हरभरे घालणार आहे. आणि जर तुम्हाला मोड आलेले हरभरे आवडत असतील तर जसं आपण मटकी बांधून ठेवतो तसे हे हरभरे भिजवून बांधून ठेवले तर त्याला मोड येतात बघा, आणि ती पण भाजी खूप छान लागते. तर आता इथे बघा, मी कुकरमध्ये हे सगळे हरभरे घेतलेले आहेत भिजवलेले. यामध्ये आपण पाणी घालायचं आहे आणि हे शिजवून घ्यायचं आहे मऊ असं. तर इथं आपण बघूया, कुकरला मी जे हरभरे लावले होते ते शिजलेत का. 3 ते 4 शिट्ट्या घेतलेल्या आहेत मी कुकरच्या. तर इथं बघा, हे बघा, पूर्ण असे हरभरे हे शिजलेले आहेत, मस्त असे मऊ, जसे आपल्याला पाहिजे होते उसळसाठी त्या पद्धतीने हे हरभरे शिजलेले आहेत बघा. तर आता मी उसळसाठी इथं कांदा कट करून घेतलेला आहे एकदम बारीक. तर मी इथं 2 मोठे कांदे कट करून घेतलेले आहेत. इथं मी कढई गरम करायला आधीच ठेवली होती बघा. तर यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तर 1 मोठा चमचा मी तेल घातलेला आहे. तेल गरम झालंय, आता आपण यामध्ये कांदा घालून घेऊया. तर इथं बघा, तेल चांगलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये मी आता कांदा घालणार आहे बघा, बारीक कट केलेला. तर उसळ बनवत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, कांदा भरपूर वापरायचा, तरच उसळ चांगली होते बघा. कांदा भाजत असताना थोडंसं मीठ घालायचं आहे, म्हणजे पटकन कांदा भाजतोय. तर उसळसाठी कांदा भाजत असताना जास्त भाजायचा नाही, अगदी थोडा मऊ होईपर्यंत थोडासा भाजायचा, म्हणजे उसळला चांगली ग्रेव्ही येते बघा. इथं बघा, मी हरभऱ्यामधलं थोडंसं पाणी काढलेलं आहे, हरभरे शिजवलेले, आणि थोडंसं पाणी मी त्यामध्ये ठेवलेलं आहे, कारण की आपले हरभरे पूर्णपणे शिजलेले आहेत बघा. हे बघा, तर जास्त पाणी घालायचं नाही याला. इथं आपला कांदा भाजलेला आहे. आता यामध्ये आपण हळदपूड घालायची थोडीशी, अर्धा चमचा हळदपूड घालते बघा. त्यानंतर घरगुती लाल तिखट 1.5 चमचा आपल्या आवडीनुसार घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता यामध्ये आपल्याला हे जे भिजलेले हरभरे आहेत त्यामध्ये थोडंसं पाणी मी ठेवलेलं आहे, त्या पाण्याबरोबरच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. मिक्स करून घ्यायचं बघा. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण कांदा भाजत असताना थोडं मीठ घातलं होतं, तर टेस्ट करून मीठ घालायचं बघा. झाकण ठेवून 5 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती हे उसळ शिजवून घ्यायचे. बघूया आपली उसळ शिजली का. तर इथं बघू शकता तुम्ही, मस्त अशी आपली उसळ तयार झालेली आहे बघा, छान अशी. तर आता यामध्ये आपण कोथिंबीर घालायचे.
बारीक कट केलेली कोथिंबीर घालणार आहे बघा मी यामध्ये. आता आपली उसळ तयार झालेली आहे, तर गॅस बंद करायचा आहे. इथं बघू शकताय तुम्ही, मस्त अशी आपली हरभऱ्याची उसळ तयार झालेली आहे. गरम गरम हरभऱ्याची उसळ आणि चपाती खूप छान लागते बघा. तर तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी, स्कूल टिफिनसाठी पण अशी उसळ करून देऊ शकता. छान अशी फायबरयुक्त आणि शरीराला प्रोटीन मिळेल अशी ही उसळ आहे बघा. तसंच वेट लॉससाठी पण ही उसळ छान आहे. झटपट वेट लॉस होते हरभरे खाल्ल्यामुळे. त्यासाठी जर तुम्ही ही अशी उसळ, नाही तर नुसता उकडून जर हरभरे तुम्ही खाल्ले तर वेट लॉस झटपट होते बघा. तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझी नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज जे अपलोड केलेले असतात ते तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.